नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळ्यांना? आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत हीच स्वामी चरणी प्रार्थना. तर सगळ्यांना आपल्या होळीच्या आणि धुलीवंदनच्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला, सगळ्या माझ्या मैत्रिणींना गोड गोड अशा शुभेच्छा. सगळ्यांचा दिवस आनंदात जाऊ दे. तर मी तुम्हाला किती ब्लाऊज कटिंग केले मी ते दाखवते तुम्हाला. हे 2 ब्लाऊज आहे. हे ना कटोरी ब्लाऊज आहे. हे दोघं पण कट केले. आणि हे जे ब्लाऊज आहे ना, तर तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवली होती ना मी ती साडी, तर त्यावरचं हे ब्लाऊज आहे. तर हे पण आता कटिंग करून ठेवले. बोटनेक ब्लाऊज आहे हे. आणि हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे. हे पण कटिंग झालंय आता. हे पण बोटनेक ब्लाऊज आहे. हे पण छोट्या एकदम छोट्या मापाचं ब्लाऊज आहे. छोट्या मापाचं ब्लाऊज आहे. आणि हे पण प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे. 38 छातीचं पॅटर्न टाकलेलं आहे मी याला. हे पण कटिंग झालंय. हे पण 28 छातीचं पॅटर्न टाकलेलं आहे. कटोरी ब्लाऊज आहे. हे कटिंग झालंय. आणि हे पण 28 छातीचं पॅटर्न टाकलेलं आहे. प्रिन्स कट ब्लाऊज आहे. आणि हे बोटनेक ब्लाऊज आहे. हे 28 छातीचं पॅटर्न आहे. आणि हे जे आहे हे 32 छातीचं पॅटर्न आहे. हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे. आणि हे जे आहे हे पण 32 छातीचं पॅटर्न आहे प्रिन्स कटचं बोटनेकमध्ये. आणि हे जे आहे हे 36 साईजचं पॅटर्न टाकलेलं आहे मी कटोरी ब्लाऊजमध्ये. तर एवढे सारे ब्लाऊज मी आत्ता कटिंग करून ठेवले. तर किती ब्लाऊज कटिंग झाले? 3 4 5 6 7 8 ब्लाऊज कटिंग झालेले. आता अजून माझी ते 2 ब्लाऊज कटिंग करायचे. आणि त्यात आहे ना एक अर्जंट साडी पिको फॉलसाठी आलेली आहे. आता मला ती मशीनवर पण फॉल पण जोडायची आहे आणि हातशिलाई पण करायची साडीला. तर ती साडी पण दाखवते तुम्हाला. आता या पिशवीमध्ये 3-4 साड्या आहे. ह्या पण पिको फॉल करायच्या आहे. आणि आता अर्जंट फॉल लावायला आलेली ही साडी आहे. ही साडी सकाळपर्यंत द्यायची आहे, पण मी आत्ताच पिको फॉल करून घेणार आहे मी. कारण की सकाळीच पण लेट होऊन जातं यायला आणि त्यांना 10 वाजेपर्यंतच पाहिजे ही साडी. तर तिचा पण फॉल काढून ठेवला आहे. आणि ही पण फॉलचीच आहे. हिला पण फॉल करायचं आहे. अजून ही पण फॉलची आहे. आणि इथं हा जो घागरा दिसतोय ना, आता हा 15 तारखेच्या नवरीचा घागरा आहे. तर तो पण तयार झालेला आहे तो घागरा. आता हे ब्लाऊज अजून शिवायचे बाकी येते नवरीचे, म्हणजे दुसऱ्या नवरीचे ब्लाऊज आलेले आहे. तर ते पण मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल वेळ भेटला तसा. तर आता ही मला अर्जंट एक फॉल करायची ही साडी. आज दिवसभरात डिझाईनचे ब्लाऊज शिवून आहे ना. फक्त किती ब्लाऊज शिवून झालेले आज? 6 ब्लाऊज शिवले. 3 डिझाईनचे आणि 3 साधे. तर बघा ही अशी डिझाईन बनवलेली आहे. तर हे जे आहे ना, मी हे कॅनव्हासवर बनवून घेतलेले आहे. कॅनव्हासवर बनवलं आणि त्यानंतर मग असा इथं हा छोटासा पॅच टाकला आहे. आणि फ्रंट साईडला प्रिन्स कट टाकलेले आहे इथं. हे पण 3/4 स्लीव्ज मध्ये आहे. आणि हे जे दोघं पण ब्लाऊज आहे ना, हे दोघं पण सारखेच ब्लाऊज आहे. हे पण अर्जंट शिवायला सांगितले होते. मग हे पण शिवून झालेले. उद्या सकाळीच लवकर द्यायचे. तर याची डिझाईन बघा कशी बनवलेली मी. फ्रिल बनवून घेतली आहे. फ्रिलमध्ये अशी हाताने ह्या पाकळ्या बनवलेल्या हे इथून तिथून फ्रिलच्या. आणि ही नॉट टाकलेली आहे आणि लेस टाकली आहे. कटोरी ब्लाऊज आहे हे पण आणि हे पण. हे दोघं पण ब्लाऊज सारखेच शिवायचे ते. याची पण बघा ही डिझाईन सारखीच बनवली आहे. तर डिझाईनच्या ब्लाऊजला खूप वेळ लागतो, भरपूर वेळ लागतो. म्हणजे मी आज किती हे 3 ब्लाऊज शिवून आणि 3 ब्लाऊज साधे म्हणजे अस्तरचे ब्लाऊज शिवले आणि प्लस 6 ब्लाऊज शिवले. आणि त्यानंतर किती 4 साड्या पिको फॉल केले. तर हा बघा बोटनेक नवरीचा ब्लाऊज तयार झाला आहे. कडक कपडा आहे आणि पूर्ण स्टोन वर्कचं काम केलेलं आहे इथं. हे जे आहे ना, ही छोटे छोटे पाईप्स आहे यामध्ये. आणि याला ही मॅच होईल अशी ही मी पाईप लेस टाकली आहे. आणि ही लेस टाकली इथं 3/4 टाकलेलं आहे. आणि बोटनेक ब्लाऊज तयार झालं आहे. आता हे द्यायचं आहे नवरीचं ब्लाऊज आहे साखरपुड्याचं. बॅक साईड पण दाखवते मी तुम्हाला.
असं हे बॅक साईडचा हा गळ्याचा आकार घेतला आहे. थोडं व्हिडिओमध्ये असं तिरपतारपा दिसतं आहे, पण गळ्याचा आकार खूप सुंदर आलेला आहे. घातलं होतं तिने, ट्राय केलं आणि ट्राय केल्यानंतरच मग थोडीशी इथं बाहीला लूज झालं होतं, मी थोडं फिट केलं. आणि इथं बघा हा ब्लाऊजचा बॅक साईडचा लूक, आणि इथं हे पाईपलेस टाकले. आणि हा जो इथं घातला ना त्या दिवशी तिने, तर हे जे आहे ना ते हे हुक पट्टी अशी ताणल्या जात होती. मग मी याला एकदम छोटी पट्टी 3 इंचाची, पण 3 इंचाची असेल तर या पट्टीला मी म्हणजे 5 चौका टाकले आहे, म्हणजे ब्लाऊज असं उचकत नाही आणि व्यवस्थित बसेल असं. हा इथं छोटासा असा मॅच होईल असा पण स्टोन टाकलेला आहे, इथं छोटासा मणी. नवरीचं एंगेजमेंटसाठी हे ब्लाऊज पण तयार झालं आहे. तिने घातला पण खूप छान बसलं. आणि आता आपल्याकडे ज्या ताई क्लासला आल्या आहे ना, तर त्यांचं आज कॉलरचं प्रिन्स कटचं ब्लाऊज कटिंग करायचं होतं, पॅटर्न काढायचं होतं. तर त्यांचं दोघींचं ते काम चालू होतं. तर कॉलरचं प्रिन्स कटचं पॅटर्न आधी त्यांना 1-2 काढून दाखवलं, आणि त्यानंतर आता ते पूर्ण 28 छातीपासून तर पूर्ण 42-45 छातीपर्यंतचं पूर्ण पॅटर्न काढणार आहे. तर आता हेच पॅटर्न काढताना 2 दिवस तरी निघून जातील. पॅटर्न काढताना एकदम परफेक्ट माप असे वगैरे घेतले का व्यवस्थित मोजून घेतलं की पॅटर्न कुठेही अवघड जात नाही आणि ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित येतं. बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई 4 टक्स ब्लाऊजचं पॅटर्न दाखवा आणि 36 साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग करून दाखवा, कटोरी कशी वाढवायची, मापा कशी टाकायची याची मी सविस्तर माहिती सांगा. तर ताईंना हा व्हिडिओ आधी बनवलेला होता, तर मी आज हा व्हिडिओ टाकते. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मी 36 साईजचं प्रिन्स कट कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न कसं काढायचं, कसं कापायचं, कसे मापा टाकायचे याची परफेक्ट एकदम बरोबर माहिती सांगणार आहे मी तुम्हाला. तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तोच व्हिडिओ असणार आहे आपला पुढचा. तर आता हे बघा, इथं आता कटोरी प्रिन्स कट आणि कॉलर ब्लाऊजचं पॅटर्न तयार करता या. तर कसं पॅटर्न वाढवायचं याची जर अचूक माहिती दिली ना, तर ब्लाऊज पण एकदम बरोबर बसतं. यांनी काय केलं, आधी दोघींच्या मापावरचं एकच पॅटर्न काढलं होतं कॉलरचं, आणि दोघींनी पण एक ब्लाऊज शिवून बघितलं, खूप सुंदर आलं, खूप आवडलं यांना हे ब्लाऊज. मग त्यांनी परत पुढचे पॅटर्न जे काढायचे राहिलेले होते ना, ते सर्व पॅटर्न काढून घेतले. असं नाही की एकच पॅटर्न, तर प्रत्येक म्हणजे कुठल्याही मापाचं जरी त्यांच्याकडे ब्लाऊज आलं ना शिवायला किंवा शिवायचं असेल ना, तर आपण कुठल्याही पॅटर्नचं कुठल्याही मापाचं जरी ब्लाऊज शिवू शकतो. त्यासाठी आपले हे पॅटर्न फार महत्त्वाचे आहे. आणि पॅटर्न काढल्यानंतर कटिंग केल्यानंतर प्रत्येक पॅटर्नवर नाव टाकत चालायचे की आपण हे कोणत्या मापाचं पॅटर्न काढलेलं आहे आणि किती साईजपर्यंत काढलेलं आहे हे लिहून ठेवायला सांगते. आणि मग त्यांना तेच सांगितलं, बाकीचे हे पेपर पॅटर्न झाले की त्यानंतर तुम्ही चांगल्या कागदावर कडक कागदावर आहे ना, तुम्ही असे हे पॅटर्न पक्के करू शकता. मग तुम्हाला फाटणार पण नाही आणि व्यवस्थित राहतात. आता यांचे हे कॉलर ब्लाऊज कटिंग झाले, प्रिन्स कट का कटोरी कॉलर टाकायचे. कटोरी कॉलर झाले की मग कोणतं फुगाबाईचं ब्लाऊज राहिलं आहे, म्हणजे आपली जी गोपीबाई असते ना, रेग्युलर चालते ती बाही, त्या बाहीचं पॅटर्न सांगायचं आणि ते ब्लाऊज कसं शिवायचं ते सांगायचं. आता 10 तारखेपासून नवीन मुली क्लाससाठी जॉईन होत आहे. तर मग त्यासाठी आता बरीचशी म्हणजे आता लग्नाचे पण ब्लाऊज आहे आणि लग्नाचे पण ब्लाऊज आहे आणि क्लाससाठी पण मुली जास्त येत आहे. तर आता हे बघा, हसू येत आहे. तुम्ही म्हणाली काय दाखवत आहे, तर आमच्या इथं आहे ना शेजारी चिंचेचं झाड आहे. इतक्या छान आणि गोड गोड चिंच आहे. आणि कोणी पण दुकानच्या पाठीमागेचे आणि घराच्या पुढे असं चिंचेचं झाड आहे. तर कोणी पण एक चक्करला गेलं की केवढे मोठे चिंच वेचून आणतात आणि इथे फोडून खातात. खूप गोड चिंच आहे आणि मग सगळ्यांना कसं उन्हाळ्यात आंबट खावं असं वाटतं, मग छान वाटतं. मग त्या ताईंना खूप आवडतात चिंच, त्या फोडून खात होत्या आणि त्या दाखवत होत्या व्हिडिओमध्ये. तर आता हे बघा, हे जे 2 ब्लाऊज आहे ना, तर हे जे ब्लाऊज पीस आहे ना, ते हे जवळजवळ मी किती ब्लाऊज शिवले, मी 6 ब्लाऊज शिवले. मी परवाच्या दिवशी सगळे 8 ब्लाऊज होते हे. तर सगळे एक सारखेच ब्लाऊज आहे, म्हणजे एकाच घरातले ब्लाऊज आहे. तर मी ते तुम्हाला शिवले का सगळे ब्लाऊज दाखवते. आता सध्या हे माझ्याकडे 2च ब्लाऊज आहे. काल माझे 6 ब्लाऊज शिवून आणि 5-6 साड्या पिकोफॉल करून झाले आहे. हे प्रिन्स कटचे ब्लाऊज आहे. दोघं पण अस्तर आणि ब्लाऊज पीस दोघं पण एकावर एक टाकले होते. मग हे ना पटापट शिवून पण होतात आणि शिवायला वेळ लागत नाही.
आता हा जो पीस दिसतोय ना तर हा खूप जाड आणि असं कापायला पण असं डायरेक्ट हाताला आहे ना खूप त्रास होतो याने, म्हणून ते काही जास्त एकावर एक टाकले नाही मी, अस्तर एकावर एक टाकून घेतले. आणि कालपासून तर खूप गर्दी झालेली आहे. 15 तारखेपर्यंत मला 3 नवऱ्यांचे ब्लाऊज आहे आणि त्यानंतर परत अजून जे रेग्युलर कस्टमर आहे ना तर त्यांचे पण बरेचसे असे ब्लाऊज आहे. खूपच गर्दी आहे आता सध्या दुकानामध्ये. आणि फॉल पण जोडायचे असतात साड्या आणि कस्टमरचं टायमिंग ब्लाऊज पण द्यायचं असतं. ते शिवाय एका 15 तारखेच्या नवरीचं सप्तपदीचं ब्लाऊज आरीवर्क करून द्यायचं आहे. तर थोडं फारच करणार आहे मी, कारण एवढा वेळ पण नाही आहे. तिने आत्ता 2 दिवस झाले तेव्हा साड्या ब्लाऊज आणून टाकले. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. इकडे हा आता गंज बघाल ना तर एवढ्या साऱ्या साड्या, एवढं कस्टमर झालेलं आहे ना तर खूप सारी गर्दी आहे. साड्या पण बघा आता फॉलच्या, इथं पण वरती साड्या ठेवलेल्या आहे. तरी आज बऱ्याचशा साड्या गेलेल्या आहे इथल्या. आणि ह्या साईडला मग इथं ठेवल्या आहे काही साड्या, त्यावर काही अस्तर ठेवलेले आहे.